तुझी चूक आता तुला कळून ना काही उपयोग नाहीये। आजपर्यंत तर तुझी प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक चुकीवर मी पांघरून घालत आलो। अहो जाऊ द्या ना, झालेल्या गोष्टी उगाळण्यात काय उपयोग आहे? कारण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि या बाईवर विश्वास ठेवला। माझं चुकलं ग, पण आता डोळे उघडलेत माझे। आता बस, चल, या घरात तुला आता स्थान नाही। चल निघ या घरात ना। दादा अहो काय करताय? दादा अहो आणि एक लक्षात ठेव, या घरात पुन्हा पाय सुद्धा ठेवायचा नाही, एवढं लक्षात ठेव। दादा अहो काय करताय तुम्ही? तिची अवस्था तरी बघा, असं वागून चालणार आहे का तिच्याशी आता? तो तिचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही। आणि तुझं काय ग? स्वतःला स्वतःच्या मुलींना नेहमी दुय्यम स्थान देत आलीस तू, कोणासाठी? हिच्यासाठी? इतकं घाणेरडी वागली आहे ही तुझ्या मुली बाबतीत, तुला हिला शिक्षा द्यावीशी नाही वाटत? हे बघा, ही शिक्षा करायची वेळ आहे का? मला सांगा ना जरा। अहो ती प्रेग्नेंट आहे, हा? या अवस्थेत आपण तिच्याशी कसं वागलं पाहिजे? तो आपला प्रॉब्लेम नाहीये, तो तिचा प्रॉब्लेम आहे, तिने बघून घ्यावं। अहो काय बोलताय तुम्ही? हा, हे आपल्या घरातले संस्कार आहे। आपल्या घरातली मुलगी अवघडलेल्या अवस्थेत आहे, आपण तिला अशा वेळी घराच्या बाहेर काढायचं? मग वाटेल तसं वागल्यानंतर प्रत्येक चुकांवर पांघरून घालणं या घराचे संस्कार नाही आहेत। अहो प्लीज समजून, बाबा आई तुम्ही तरी सांगा ना यांना। बाबा आई, का तुम्ही असे वागताय? आपल्या घरात तर असं कोणत्या शत्रूशीही वागत नाही। अहो ही तर आपली मुलगी आहे ना। अहो ऐका ना, नका ना असं करू। तिला अशा अवस्थेत बाहेर काढणं खरंच चुकीचं आहे, नका करू असं। नाही अश्विनी, शिल्पीला या घरात स्थान नाही। देव न करो उद्या प्रतीकमुळे आपल्या मयूवर पण अशी अवस्था ओढवली असती तर आपण मयूलाही असंच घराच्या बाहेर काढलं असतं का? अश्विनी, वहिनी मी खूप चुका केल्यात, प्लीज आता त्यासाठी तू दादाशी भांडू नकोस प्लीज। शिल्पी तू थांब, मी तुम्हाला शेवटचं विचारते, शिल्पी या घरात राहणार आहे की नाही? नाही। जर शिल्पी या घरात राहणार नसेल तर मीही राहणार नाही। हिच्यासाठी, या शिल्पीसाठी, जिने इतकी कटकारस्थानं केली तुझ्या विरुद्ध, तिच्यासाठी तू हे घर आणि आम्हा सगळ्यांना सोडून जातेस? तुला कळतंय का तू काय बोलतेयस? हो मला कळतंय मी काय बोलते, कारण शिल्पी आत्ता या क्षणी प्रेग्नेंट आहे आणि आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे। अहो एखादी अनोळखी प्रेग्नेंट बाई जरी असली ना तरी आपण तिला बसायला जागा देतो, तर ही या घरातली मुलगी आहे, आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे ना, मग तिला आपण बेघर करायचं अशा प्रेग्नेंट असते वेळी? बस पाया पडतो तुझ्या, पाया। म्हणजे काय काय बोलू का हिला मी? एखाद्याला पाठीशी घालायची एक सीमा असते अश्विनी। हे बघा, मी कुणालाही पाठीशी घालत नाहीये किंवा मी असंही म्हणत नाही की ती चुकीची आहे किंवा ती बरोबर वागते। मला आत्ता या क्षणी सगळ्या गोष्टींपेक्षा माणुसकी महत्वाची वाटते, बास, कारण ती प्रेग्नेंट आहे। आपल्या मुलीला बर्बाद करण्याचा प्रयत्न केलाय। अहो मला सांगा ना, सारखं तेच तेच बोलून काही उपयोग आहे का? हा, आपली मयू काही चुकीचं वागली का? नाही वागणार, कारण आपल्या दोघांचे तिच्यावर संस्कार आहेत। मग का सारखं सारखं तेच बोलताय? म्हणून आपण या शिल्पीला माफ करायचं। वा, मग रागराग करून तरी काय होणार आहे सांगा ना मला? तिने तिची चूक कबूल केली आहे ना। अगं पण अश्विनी, हे बघा, आपण सगळे या एकाच घरात राहणार आहोत ना, मग एकमेकांबद्दल मनात अडी ठेवून राहण्यापेक्षा मागचं सगळं विसरून एकत्र राहूया ना चांगल्या मनाने। ही माफी मागते? ही ना एक नंबरची नाटकी बाई आहे। याच्या अगोदर सुद्धा हिने ही सगळी नाटकं केली आहेत, सगळे सॉरी बोलून झालेत आणि पुन्हा हेच केलंय तिने। मला हिच्यावर अजिबात विश्वास नाही, कळलं तुला? दादा
माझ्याकडनं चूक झाली आणि म्हणून आज मला मनापासून ते सगळं कन्फ्युज करावंसं वाटलं म्हणून मी केलं. मी खरंच बोलते दादा, माझ्याकडनं चूक झाली, मला प्लीज माफ करा. चूक करता मी एकटी पडत चालली रे, एकटी पडलीये खूप. कोणी नाहीये माझं असं वाटायला लागलंय मला आणि म्हणून माझ्यावर आणि माझ्या बाळावर ही संकट येत आहेत. प्लीज हात सोडतो, मला माफ कर दादा प्लीज. माफ कर? माफी तर लांबची गोष्ट राहिली ग. मला तुझा चेहराही बघायचा नाही. पण काय आहे ना, तुझ्यामुळे जर माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये अंतर येणार असेल ना, तर ते मी होऊन देणार नाही. कारण माझ्यासाठी या जगात सर्वात महत्वाची व्यक्ती माझी बायको आहे. समजलं तुला? आणि तिच्यासाठी मी तुला या घरात येऊन देतो. हल्ली आहेस घरात तर एक गोष्ट नीट लक्षात घे. मला ना तुझ्याबद्दल शून्य फिलिंग्स आहे. काडीचीही आत्मीयता नाहीये मला तुझ्याबद्दल. एवढं लक्षात ठेवा डोक्यात. बहीण रे मी तुझी. होतीस. स्वतःच्या कर्माने ना ती जागा गमावलीस तू माझ्या आयुष्यातली. आता फक्त तू एक अनोळखी बाई आहेस माझ्यासाठी, जिला आधाराची गरज आहे आणि ते आधार मी आणि माझी बायको तुला देतोय. दादा आणि अश्विनी, तुला वाटतं ना ही मुलगी सुधारली आहे? ठीक आहे, तुझ्या मताचा आदर करतो मी आणि हिला घरात घेतोय. पण ही जर पुन्हा चुकली तर या घरातला तिचा तो शेवटचा दिवस असेल आणि तेव्हा मी तुझंही ऐकणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि तेव्हा ती प्रेग्नेंट असो किंवा अजून कुठल्या मोठ्या संकटात असो, मला काही फरक पडणार नाही. ती वेळ परत नाही येणार. ऑल द बेस्ट टू यू. सॉरी शिल्पी. अगं तो वाडगा दे मला. ऐक मयू, अगं काय हे, बोट कापलंय. दे इथे, दे इथे. अगं फटका देईन आता, दे इथे सांगितलं ना. किती वेळा सांगितलंय, स्वयंपाकघरात काम करताना डोकं शांत ठेवून काम करायचं. कसला एवढा राग करतेस तू? का वागलीस तू अशी? आत्या माझ्यासोबत इतकं वाईट वागून तू तिचीच बाजू घेतेस आई. मयू, कसं आहे ना, माणसांना माफ करायला शिकायला हवं. प्रत्येक माणसाची शिक्षा ही पहिली रिॲक्शन असते. शिक्षा करणं खूप सोपं आहे ग, पण माफ करणं ना तेवढंच कठीण. माफ करण्यासारखं वागली आहे ती, माफ करायला पाहिजे. मयू, मला माहिती आहे शिल्पी खूप चुकीची वागली, पण कोणत्याही आईपासनं तिचं मूल जेव्हा लांब जातं ना, तेव्हा तिची अवस्था अशीच होते. कदाचित म्हणून तिने आपल्या दोघींना लांब करण्याचा प्रयत्न केला असेल. आई किती डेंजर प्लॅन होता तो. आपलं नातं इतकं चांगलं आहे आणि ती तोडायला निघालेली. पण ती तिच्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल झाली का? नाही ना. आपण दोघी एकत्रच आहोत ना. म्हणून तिला क्षमा करायचं. मग सतत राग राग करत राहणं बरोबर आहे का? आई मला नाही पटत आहे तुझं. आत्या इतकं चुकीचं वागली आहे ना की तिला क्षमा करणं पॉसिबलच नाहीये. निदान
मला समजून घेशील ना तू? कसं आहे ना मयू, मी आत्ता थोड्या वेळापूर्वी तुला म्हणाले ना की माफ करणं खूप कठीण असतं आणि शिक्षा करणं खूप सोपं असतं. मला माहिती आहे मी शिल्पीच्या बाबतीत जे काही बोलले ते तुला आवडलेलं नाहीये, हो ना? प्लीज या गोष्टीसाठी मला माफ करशील? आई, माझी खात्रीच आहे की माझी मयू मला माफ करणार, हो ना? अगं I'm really sorry. मी तुझ्याशी किती वाईट वागले ग. मी तुला खूप त्रास सुद्धा दिला. त्या खुर्चीच्या प्रकरणावरून सुद्धा तुलाच दोष दिला. पण आता मी प्रॉमिस करते तुला, याच्या पुढे आयुष्यात कुठचाच निर्णय तुझ्या शब्दाबाहेर घेणार नाही. आणि तुला माहितीये तू खूप लकी आहे. का विचार? का? कारण मला तुझ्यासारखी आई मिळाली. बघ, थोड्या वेळापूर्वी माझी मयू माझ्या कुशीत शिरली की नाही, मग अजून मला काय हवंय? आणि मी शिल्पीशी कशाला वैरपत करू सांग ना? तू बरोबर बोलतेस, पण माझं मन तुझ्या इतकं मोठं नाहीये आई की मी तिला इतक्या इझिली माफ करेन. आत्या याच्या पुढे जे काही वागेल ना त्याच्यावर मी इतक्या सहजासहजी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. हा, बाबा म्हणाले तसं एक माणुसकी म्हणून किंवा एक कर्तव्य म्हणून मी तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करू शकते. माफ नाही करू शकणार तिला. ठीक आहे, तू तास एवढं पुरे. जा, मी इथलं सगळं आवरते, तू बाहेर जाऊन बस. अहो अजून पेपर काय वाचताय? चला आवरा लवकर लवकर. हो, आवडतो. तुम्ही पण ना. अहो, नाश्ता ठेवलाय तुमचा? अगं अश्विनी, आज येताना जरा रवा आणि शेंगदाणे आण, पण त्या खालच्या वाण्याकडून नको आणू. गेल्या वेळेला खवट निघाले. जरा बघ त्या सोसायटीच्या दुकानातून. आई, मी खूप घाईत आहे हो, म्हणजे मला ना पार्लरमध्ये जायचंय. मी येते वेळी सगळं घेऊन येते ना. बहिणी, मी वॉकला खाली जाणार आहे, तेव्हा आणेन मी शेंगदाणे. ठीक आहे? काही गरज नाही अश्विनी, तूच घेऊन ये, तेच बरं. अश्विनी, नाश्ता दे यार. अहो, हा जेनी, बोल ग. बरं. अरे हो चालेल. हां ठीक, नाही मी पोचते. एक मिनिट. अहो, निदान बसून तरी खा ना. वेळ नाहीये, पांड्या वाट बघतो. शिल्पी, तुझ्यासाठी पण मी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते. हॅलो, हां जेनी. अरे आई, बाबा मी पोचते लवकर. हां, आवरलं का ग? हो. बाबा चला, मी ड्रॉप करतो चला. तुम्हाला. चला चला. शिल्पी, ऐक ना अगं, मला पण ना पार्लरमध्ये जायला उशीर होतोय, तर मीही निघते. म्हणजे एक ना क्लायंट आहेत, त्यांना ना नेहमी माझ्याकडनं सर्व्हिस केलेली आवडते. म्हणजे जेनी आज पार्लरमध्ये उशिरा येणार आहे ना, म्हणून. नाही तर मी थांबले असते. तसं कार्तिकी आणि मयुरी येतीलच इतक्यात. अगं, मी काय अगदीच बेडरिडन नाही आहे. मला काही हवं असेल तर घेईन मी हाताने, एवढं काही नाही. नक्की सगळं सांभाळून करशील ना? हो हो. येते. वहिनी, सॉरी, मला माहिती आहे तुला लेट होतोय, तरीही मला हे विचारायचं होतं तुला. माझ्याकडनं इतक्या चुका झाल्यात आजपर्यंत. त्या सगळ्या चुकांची मी कबुली दिली, ज्या माफ करण्याच्या लायक पण नाही आहेत खरं तर, ज्या खूप मोठ्या चुका आहेत. तरी पण तू चिडली कशी काय नाहीस माझ्यावर? तू माफ कसं काय केलंस मला? इनफॅक्ट तू माझी बाजू कशी काय घेतलीस? शिल्पी, मी तुझ्या ह्या परिस्थितीत तुझ्याशी कशी भांडू शकते सांग? आणि हे सगळं जे होतं त्याच्याबद्दल मला पूर्वीपासूनच माहीत होतं. या गोष्टी माझ्यासाठी नवीन नव्हत्या शिल्पी. पण प्रतीकच्या वेळी तरी निदान आटापिटा करून तू
माझी चूक सगळ्यांसमोर आणू शकली असतेस. असंही नाही केलंस तू. तू किती वाईट आहेस, किती चुकीची आहेस हे सिद्ध करण्यापेक्षा ना मला त्यावेळी जास्त महत्त्वाचं होतं माझी मयू माझ्याजवळ येणं. आणि ते होण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी मी केल्या. विद्युत आणि यांना वाटत होतं की शिल्पी असं करणं शक्यच नाही, इतक्या खालच्या, आणि मला त्या दोघांचाही विश्वास तोडायचा नव्हता शिल्पी, म्हणून मी. आणि तोच विश्वास मी तोडला. खूप वाईट माणूस आहे मी. का ग सारखं सारखं तेच बोलते सांग? हा मला एकाच गोष्टीचं ना खूप वाईट वाटलं त्यावेळेस, खूप वाईट वाटलं खरंच. तुला मयूला माझ्यापासून वेगळं करायचं होतं ना, त्या गोष्टीसाठी तू इतर कोणताही मार्ग निवडला असतास ना तर चाललं असतं शिल्पी. पण तू जो मार्ग निवडलास ना शिल्पी तो खूप चुकीचा होता. तुला आत्ता ह्या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत, पण जेव्हा संजू किंवा तुझं हे पोटातलं बाळ मोठं होईल, तुझ्या समोर उभी राहतील आणि तुला सांगतील की आई तू खूप खोटारडी आहेस, आमचा तुझ्यावर विश्वास नाही आहे, हे जेव्हा आपलीच मुलं आपल्याला बोलतात ना तेव्हा तेव्हा काय होतं हे मी तुला नाही सांगू शकत शिल्पी. आय एम सॉरी यार, आय एम सॉरी. नेमकं तेच माझ्या बाबतीत झालंय. बस जाऊ देत, आता तुझ्यावर विश्वास टाकलाय आणि मला खात्री आहे तू परत असं नाही वागणार. झालं तर मग मी निघू. बाय. बाय. कार्तिकी, ती फिजिओथेरपीसाठी गेली आहे. ताई आहे? ती पार्लरमध्ये गेली आहे. ठीक आहे, मी नंतर येतो. एक मिनिट, मी आहे इथे. तुला दिसत नाहीये का मी? की माझ्याशी बोलायचंच नाही असं ठरवलंस? काल इथे जे झालं ना ते आलंय माझ्या कानावर, आणि इतकं सगळं कळल्यानंतर तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छाच नाहीये. विद्युत, मी आजपर्यंत घरच्यांच्या बाबतीत जे काही चुकीचं वागले त्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली मी. आणि मयुरीच्या बाबतीत तर मी खरंच खूप चुकले, खूप जास्त. आय रिअली फील सॉरी फॉर दॅट. आय फील गिल्टी. मी तुझी पण माफी मागते. सॉरी, खरंच सॉरी. तुझ्या एका सॉरी म्हणण्याने पूर्वीसारखं सगळं नीट होणार आहे? नाही होणार कदाचित, पण दुसरं ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. मला प्लीज आणखी एक संधी दे. आता माझ्याकडून असं खरंच काही नाही होणार. मी प्रॉमिस करते, मी असं कधीच नाही वागणार. आपल्या बाळासाठी तरी मला माफ कर. कदाचित आपल्या दोघांसाठी सुद्धा ही एक नवी संधी असेल, एक सेकंड चान्स असेल आपल्याला मिळणारा हा. सेकंड चान्स? शिल्पी, जेव्हा तू आपल्या बाळाबद्दल मला सांगितलंस ना तेव्हा मागचं सगळं विसरून मी एक नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार केला. कारण मला माझी जबाबदारी टाळायची नव्हती. पण अनफॉर्च्युनेटली मला एकच उत्तर मिळालं की जर आपण परत लग्न केलं ना तर ती फक्त आणि फक्त एक ॲडजस्टमेंट असेल आपल्या बाळासाठी. त्या पलीकडे आपल्या संसाराला काहीच अर्थ नसेल. कारण माझ्या मनात तुझ्याविषयी काही फिलिंग्सच नाही आहेत. पण शिल्पी, मला आता असं वाटतंय ना की आपण पूर्वीसारखं एकत्र नाही राहू शकत. त्यामुळे आपल्या या लग्नाने ना आपलं काही भलं होणार आहे, ना संजूचं, नाही त्या बाळाचं. आणि म्हणून तुझा हा बाळ वाढवण्याचा निर्णय जरी मला मान्य असला ना तरी त्यासाठी आपण पुन्हा लग्न करावं हे मला नाही पटत. आणि हो, राहिला प्रश्न बाळाचा, तर आपल्या बाळाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारेन. समजलं? येतो मी.
विद्युत, तुझ्या या निर्णयाबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. मला तुझ्यावर लग्नाची जबाबदारी सुद्धा नाही टाकायची. मला फक्त एकच जाणून घ्यायचंय, तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? नाही. तू जरी कितीही नाही म्हणालास ना विद्युत, तरी मला माहिती आहे तुझ्या मनात कोण आहे ते.